नमस्कार. मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, आज घडीला बघतो आहे आपण, मला 1-2-4 दिवस थोडासा दिरंगाई झाली. कामात व्यस्त असल्यामुळे, प्रत्यक्ष पाठपुराव्यावर असल्यामुळे मी तुमच्याशी लाईव्ह संवाद साधून शकलो नाही. परंतु या नव्या वर्षाच्या निमित्ताने आपण प्रथमच ऑनलाईन संवाद साधतो आहे. आणि नव्या वर्षातील नवी आव्हाने. सर्वप्रथम हे नवीन वर्ष आपणास, आपल्या कुटुंबियास सुखसमृद्धी व भरभराटीची आरोग्यदायी जावो. त्यासोबतच बेरोजगारी दूर होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची सुदबुद्धी या सत्ताधाऱ्यांना लाभ हो. सोबतच अन्यायकारक GRची मालिका यावर्षी खंडित हो आणि इडापिडाटळून बळीच राज्य हो, ह्या अपेक्षेनं आपण नवीन आव्हानांना सामोरे जाणार आहोत. अशातच अगदी बघितलं आहे आपण, वर्षाच्या सरतेशेवटी म्हणजेच 2025 डिसेंबर एंडिंगला जी पूर्वीप्रमाणे कशाबशा स्थितीत संथगतीने का होईना, कासवगतीने का होईना, वयोमर्यादेचा च्या उंबरठ्यावर असलेल्या आणि आपली गुणवत्ता सिद्ध करून स्वतःच्या भविष्यासाठी प्रशासनाशी, व्यवस्थेशी दोन हात करणाऱ्या बेरोजगार बांधवांना कुठेतरी पारदर्शकपणे शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिक्षण आयुक्त कार्यालय, शालेय शिक्षण विभाग यांच्या आधिपत्याखाली ही प्रक्रिया चालत होती. आणि त्याचाच भाग महिन्याच्या शेवटी, वर्षाच्या सरतेशेवटी आपल्याकडे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली चालणारी शिक्षक भरती राज्य परीक्षा परिषदेकडे, MSCकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय येऊन ठेपला. खरं तर यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना स्वतः मी 2021चा जो TET महाव्यापम शिक्षण क्षेत्राला लाजिरवाना घोटाळा घडला आहे, त्या घोटाळ्याचा आंदोलनार्थी म्हणून होतो. आणि त्या माध्यमातून संभाजीनगर खंडपीठामध्ये आपण TET फ्रॉडच्या विरोधी लढाई दिला. आणि त्या घोटाळ्याचे पाळेमुळे एवढी मोठ्या प्रमाणावर होती, अधिकाऱ्यांचे सहकारी, सोबतच परीक्षा परिषदेचे मुख्य पदावरील धोरणात्मक अधिकारी, आणि यासोबतच ही पाळेमुळे एवढी, आणि ती आग शमली नाहीत. तीच नुकताच आत्ता 2025मध्ये तब्बल 5.25 लाख परीक्षार्थी असली शिक्षक पात्रता प्रमाणपत्र परीक्षा 1 व 2 यामध्ये पुन्हा नव्याने त्या घोटाळ्याची पुनरावृत्ती काही प्रमाणात आढळून आली. अगदी सत्ताधाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे नातेवाईकसुद्धा त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून आले. आपण यावरती आवाजही उठवला, परंतु व्यवस्था निद्रिस्त अवस्थेत आहे. गेंड्याचं कातडी पांघरली आहे. आणि अशा व्यवस्थेला कितीही जनता रस्त्यावर उतरली आणि त्याचे परिणाम किती झाले, कारण यांच्याकडे राक्षसी पाशवी बहुमत आहे. तर अशा स्थितीत या दोन्ही घोटाळ्यांचे वास्तव उघड असताना ही परिषद अजूनही त्याच्यावरती सखोल कारवाई करू शकली नाही आणि गुन्हेगार निष्पन्न झाले नाहीत. तोच शिक्षक भरतीसारखा महत्त्वपूर्ण विषय, ज्याच्यावर बेरोजगारांचं भविष्य अवलंबून आहे, त्यासोबत राज्यातील लाखो पिढ्यांचं, म्हणजे या देशाचं, परिणामी या राज्याचं भविष्य आहे, या राज्याची गुणवत्ता आहे, अशी तिकडे राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेण्यात आला. आणि या माध्यमातून तर यावरती आपला अभिप्राय काय असेल, आणि मी स्वतः बोललो आहे अधिकाऱ्यांशी, माझी चर्चा झाली आहे संबंधित शालेय शिक्षण विभाग मंत्रालय आणि शालेय शिक्षण आयुक्त कार्यालय. तर या चर्चेअंती ज्या समितीमध्ये जी समिती निर्गमित केली आहे, त्या समितीमध्ये मुख्यतः आयुक्त, शालेय शिक्षण विभाग आणि जे अनुभवी अधिकारी आहेत 2017 ही प्रक्रिया पूर्ण हाताळत आहेत, अखंडितपणे, पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबविण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण मोलांचा वाटा राहिला आहे, असे अधिकारी त्यामध्ये असावेत, अशी आग्रही मागणी व्यक्तिशः माझी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या संपूर्ण कार्यरत असलेल्या 36 जिल्ह्यात आत्तापर्यंत 2 महिन्यात थर्ड टेटच्या माध्यमातून अगदी ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या, अविरतपणे एकही दिवस न थांबता, न थकता आणि न हरता जास्तीत जास्त जागेचा विडा हाती घेतलेली सर्वजणांची इच्छा आहे की
प्रामाणिक अधिकारी त्यामध्ये राहावेत. तर ह्या माध्यमातून तर आपण परीक्षा परिषदेला शालेय शिक्षण विभागाला राज्याचे शिक्षण मंत्री महोदय, शिक्षण राज्यमंत्री महोदय व मुख्यमंत्री अनुक्रमे दोन्ही उपमुख्यमंत्री अशा सर्वांकडे मागणी केली आहे. परंतु यात महत्त्वाचा घटक ज्या प्रक्रियेवर तुमच्या सर्वांचं भविष्य अवलंबून आहे, ज्यांचं तुम्ही सगळेजण आस लावून बसला आहात आणि तुम्हाला वाटतं की प्रत्येक प्रक्रिया पारदर्शक व्हावी, हे सगळा हा टास्क तुमच्यासाठी चालला आहे. तर तुमच्या सर्व माझ्या राज्यातील तमाम अभियोग्यताधारक मित्र मैत्रिणींना, बांधवांना, भगिनींना काय वाटतं या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणावरती कळवा. तर ह्या बदलावर आपण काय करू शकतो आणि त्यांच्याकडून आलेले मला अभिप्राय, ह्यापेक्षा तुमचे अभिप्राय महत्त्वाचे आहेत आणि ते तर मी आता ह्यानंतर कथन करणारच आहे, तो आपल्यासमोर सादर करणार आहे. सर्व सन्माननीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर असे निष्पन्न आले की प्रक्रिया फक्त हस्तांतरित केली. आपल्याकडे कामाचा व्याप असल्यामुळे शिक्षक भरती सारखे आणि पेक्षाही अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या हे राज्य शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभ व जलद गतीने होण्यासाठी आणि तांत्रिकदृष्ट्या विरहित होण्यासाठी ती प्रक्रिया तिकडे गेली आणि आपल्याकडे जो विलंब लागत होता त्याहीपेक्षा ही प्रक्रिया थोड्याशा चांगल्या गतीने, शीघ्र गतीने होईल असं त्या चर्चेतून निष्पन्न झालं आहे. तसल्या प्रकारचं कुठेही होणार नाही. दोन्ही समिती संयुक्तपणे कंबाईनपणे कार्यरत राहतील. त्यामुळे जे काही मागील काळामध्ये गैरप्रकार असतील, संशयास्पद प्रकार असतील, ज्यावरील तुमची विश्वासार्हता उडाली असे प्रकार असतील, तसे प्रकार होणार नाहीत याची ग्वाही त्यांनी दिली आहे. आणि आम्ही त्या प्रक्रियेत आहोत. आम्ही पूर्णतः त्या प्रक्रियेच्या बाहेर नाही आहोत आणि सर्व प्रमुख हे जे पूर्वी होते ते सन्माननीय आयुक्त महोदय त्या प्रक्रियेचे भाग असतील आणि सर्वानुमते म्हणजेच ही प्रक्रिया विस्तारित होईल. जी एका कार्यालयाच्या माध्यमातून होती आता दोन्ही कार्यालयाच्या माध्यमातून होईल असा शालेय शिक्षण विभागाचा मानस आहे आणि त्या पद्धतीने तो शासन निर्णय निर्गमित केला आहे. दुसरी बाब म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण, आता त्या आपल्या मुख्य पाठपुराव्याकडे वळूया. त्या पाठपुराव्याच्या माध्यमातून आपण सगळेजण बघताय, वेगवेगळ्या माध्यमातून आपण पाठपुरावा हा शेअर करतो आहे. केवळ आणि केवळ युवा विद्यार्थी असोसिएशनच प्रत्येक जागेसाठी ज्या पद्धतीने पहिल्या आंदोलनासाठी आंदोलनात्मक पाठपुराव्यासाठी मैदानावर उतरली, त्याच पद्धतीने केवळ आणि केवळ हे जाणीवपूर्वक मुद्दामून आणि सांगितलं पाहिजे आणि समजलं पाहिजे की आपण ग्राउंड लेवलवरती पाठपुरावा करतो. हे आपण टेलिग्राम, व्हॉट्सअपच्या सर्व सोशल मीडियाच्या हँडलमधून बघताय आणि प्रत्येक जिल्हा टीम माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती अधिकार आपल्यासमोर सादर होत आहेत. ती पण अधिकृतरित्या लवकरच संच मान्यता, बिंदू नामावली ह्याबाबतही स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून प्राप्त होत आहेत. मागील कालावधीतच मंत्रालय सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बिंदू नामावली संदर्भात बैठक झाली, कडक निर्देशही देण्यात आले. त्यावर शीघ्रगतीने युद्धपातळीवर यंत्रणा कार्यान्वित कराव्यात ह्याही पद्धतीचे आदेशित करण्यात आले आणि अशा पद्धतीने हे कामकाज चालू आहे. तर त्या दृष्टीने आपण अभियोग्यताधारक म्हणून आपला यात पाठपुरावा हा अग्रस्थानी असला पाहिजे. त्या दृष्टीने आपण मागील 2 महिन्यापासून प्रत्येक पातळीवर, प्रत्येक विभागात आणि अगदी सूक्ष्म तालुका स्तरावरपासून त्या अगदी विभागीय पातळीवर, राज्य पातळीवरपर्यंत हा पाठपुरावा पुढे नेतो आहे. जे विभाग झोपलेले होते आता आज घडीला एकूण 4 ते 5 आस्थापना ह्या पवित्र पोर्टलच्या कक्षेत आहेत. विभाग आहेत सर्व नगरविकास, ग्रामविकास, शालेय शिक्षण आणि त्यात शालेय शिक्षणच्या जिल्हा परिषद असेल, खाजगी शैक्षणिक संस्था असेल, मुख्यतः आदिवासी विकास आणि समाज कल्याण विभाग नुकताच सहभागी झाला आहे. आदिवासी विकासचं रोस्टर अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्या मंत्री महोदयांना 2 वेळा भेटलो, आत्ताही उद्या जाणार आहे. दुसरी एक संकट येऊन ठेपले. सर्व विभागातील कोरोना कालावधीत राज्यावरील आर्थिक सावट म्हणून जी वित्त विभागाने 100% मान्यता 80% दिली होती आणि ती 80%वरची मान्यता आता कायम ठेवत आपला मागील कालावधीतील पाठपुरावा आपण करत गेलो. त्या दृष्टीने दुसरा टप्पा सुरू झाल्यामुळे तो तसाच राहिला आधांतरी. परंतु आता सर्व विभागातील ती आर्थिक शिथिलता वेळ तेव्हाच
खूप वेळापूर्वीच उठवण्यात आली, परंतु शिक्षक भरतीमध्ये ती कायम आहे आणि त्यावरती काम करणं महत्त्वाचं आहे. कारण 80% आता संयुक्तीनं इतर विभागाला वेगळा न्याय ना शिक्षक भरतीसारख्या महत्त्वपूर्ण विषयाला वेगळा न्याय हे आपण खपून घेतल्या जाणार नाही. त्यासाठी कुठल्याही मार्गाने होईल आपल्याला लढा द्यावा लागणार आहे. आणि शिक्षक भरती 100% वित्त विभागाच्या परवानगीनुसार झाली पाहिजे. 100% पदभरती प्रक्रिया झाली पाहिजे. अनेक जिल्हा परिषदांनी 80% वित्त विभागाची मान्यता असतानाही त्या पद्धतीने जाहिराती दिल्या नव्हत्या. ती चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मागील काळामध्ये ज्या ज्या गोष्टी आढळल्या त्या गोष्टी प्रशासनात निदर्शनास आणून देण्यासाठी आणि त्या गोष्टीची पुनरावृत्ती पुन्हा केल्यास आम्ही तुमच्याच आस्थापनेसमोर आंदोलन करतो हेही तंबी देण्यासाठी आपण मैदानावर उतरलो आहोत आणि त्या पद्धतीने कार्य चालू आहे. फक्त तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपापल्या जिल्ह्यात आपल्या टीम्स जिल्हा टीमसोबत जे लढणारे आहेत प्रत्येक जिल्हा टीम्समध्ये त्यांचं बळ वाढेल. तुम्ही नुसतं घरी बसून जास्त जागेची अपेक्षा न करता त्यांच्या ताकदीला बळ द्या, त्यांच्या लढ्याला बळ द्या, त्यांच्या पाठपुराव्यासोबत सोबत राहा. प्रत्यक्ष तुम्हालाही काही गोष्टी तुमच्या जवळ असतील, तुम्हाला सुचत असतील नवीन नवीन कल्पना, त्याही आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न करूया. परंतु पाठपुराव्यात प्रत्येकाने उतरा. तर आपले अभिप्राय शिक्षक भरती, शालेय शिक्षण आयुक्त कार्यालय ते राज्य परीक्षा परिषदेत हस्तांतरित, 80% वित्त विभाग मान्यता, बिंदू नामावली, संच मान्यता, युवा विद्यार्थी असोसिएशनचा केवळ आणि केवळ एकमेव संघटना ज्याचा रस्त्यावर अविरतपणे 2 महिन्यापासून सर्व विभागात पाठपुरावा सुरू आहे. त्या पाठपुराव्याबाबत या सर्व विषयांबाबत आपले अभिप्राय महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत आहेत. तोपर्यंत या विषयावर इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.